काय? जा ना, गेट आउट. समीर बरोबर सेटिंग लावायचे जे काही एफर्ट्स घेतेस ना, ते इथे वर्क नाही होणार आहे. यहाँ तुम्हारी दाल नहीं गलने वाली. आणि या चाळीत मला तू पुन्हा दिसता कामा नये. हा, माझी चाळ आहे ही. समीरची आई, मी पप्पांना ना बाहेर पार्टी लावायला सांगणार आहे. स्ट्रे डॉग्स अँड दिस टिफिन लेडी आर नॉट अलाउड हिअर. बघत काय बसली, चल निघ निघ इकडून निघ. तुम्ही ठीक आहात ना? राजश्री काय आहे? आणि ही काय पद्धत आहे बोलायची? समीर, यांच्यासारख्या साध्या आणि सभ्य मुलीशी असं नाही वागू शकत तुम्ही. तुम्ही काय करता इथे? तुमचे बाबा हरवले होते. त्यांच्या खिशात ही चिठ्ठी सापडली. मी फक्त त्यांना इथे सोडायला आले होते, बस. अरे ब्रो, बघा, थँक्यू सो मच. आज तुम्ही नसतात तर खरंच थँक्यू. अरे थँक्यू काय बोलतोयस तिला? तुला कळत नाही तिचं प्लॅनिंग येते? आणि प्रत्येक वेळी आपल्या घरातली माणसं हरवतात तेव्हा हिलाच कशी सापडतात? हा, पुन्हा त्यांच्यावर खोटे आरोप केलेस ना तू? त्या काही बोलत नाहीत म्हणून काय वाटेल ते बोलल का तुम्ही? तरी नशीब प्रत्येक वेळेला तुझे सगळे आरोप खोटे सिद्ध केलेत त्यांनी. पण त्यांच्यावर आरोप करायची तुमची खोड काही जात नाही. अरे नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल म्हणून सांगतो. या अर्पिता आहे, प्रत्येक वेळेला आमच्या घरच्यांची मदतच केली यांनी. आणि मला खात्री आहे आज सुद्धा बाबांची मदतच केली असणार आहे त्यांनी. तू प्रत्येक वेळेस तिची बाजू का घेतोस? हा, आमच्यापेक्षा ती जवळची आहे का तुला? तू मंदिरात सुद्धा सेमच केलं होतंस. तिथे पण सगळ्यांसमोर माझा अपमान करून तू हिची बाजू घेतली होतीस. नाहीतर काय काय लागते काय तुझी? हा, कोण आहे कोण? अरे बोल ना. बाबा, हे बघा, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना आता. चला चला आतमध्ये चल. समीर, हा नेहमी तिला डिफेंड करतो, नेहमी बाजू घेतो तिची. आता पण तिच्या मागे मागे निघून गेला. देयर इज समथिंग फिशी. त्या दोघांमध्ये फक्त फ्रेंडशिप नाहीये. एक लड़का और लड़की कभी भी दोस्त नहीं बन सकते. ही मुलगी ही समीर पासून लांब राहायला पाहिजे. हा, त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. आणि कारण तर तुम्हाला माहितीच आहे. ही मुलगी समीरच्या जेवढी जवळ जाईल
तेवढंच या चाळीची मालकीण होण्याचं तुमचं स्वप्न आहे ना, ते असं दूर जाताना दिसेल तुम्हाला. तुझ्या नावाची गाठ मारते मी. जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत ही गाठ सुटत नसते.